नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणित विषयाचा पुढचा महत्त्वाचा घटक घेणार आहोत, कागद मापन. कागद मापन नावाचं सांगतंय की आपल्याला एकूण कागद किती आहेत ते मोजायचंय. कागद म्हणजेच पेजेस. आता कागद मापनाची 4 महत्त्वाचे एकक आहेत. डझन, दस्त, ग्रोस आणि रिम. सर्वात छोटं एकक आहे डझन, त्यानंतर मोठं दस्त, त्यानंतर मोठं ग्रोस आणि त्याच्यानंतर मोठं रिम. तर सर्वात प्रथम आपल्या ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, फक्त डझन म्हणजे किती कागद, दस्त म्हणजे किती कागद, ग्रोस म्हणजे किती कागद आणि रिम म्हणजे किती कागद एवढं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर रूपांतर कसं करायचं ते मी सांगते. सर्वप्रथम एक डझन म्हणजे काय असतं, 12 वस्तू ना. आणि कागद मापामध्ये आपण काय म्हणू, एक डझन म्हणजे किती, 12 कागद. त्यानंतर एक दस्त म्हणजे किती, 24 कागद. आता 24 जर एक दस्त म्हणजे किती डझन विचारलं ना आपल्याला, तर काय करायचं, 24ला 12ने भागायचं. कारण की एक डझन म्हणजे किती, 12 असतात ना. मग 24ला 12ने भागले उत्तर काय येतं, 2. म्हणजे एक दस्त म्हणजे किती झालं, 2 डझन. त्यानंतर आता एक ग्रोस म्हणजे किती, 144 कागद. आता जर मला एक ग्रोस डझन मध्ये विचारलं ना, तर मी काय करणार, 144ला 12ने भागणार. कारण की एक डझन किती असतं, 12. मग जर 144ला 12ने भागलं, 12चा वर्ग किती, 144. म्हणून एक ग्रोस म्हणजे किती होतं, 12 डझन. त्यानंतर एक ग्रोस म्हणजे किती दस्त हे जर शोधायचं असेल ना, तर 144ला काय करायचं, 24ने भागायचं. कारण की एक दस्त म्हणजे 24 असतं. मग 24ने जर तुम्ही भागलं तर भागाकार किती येणार, 6. म्हणूनच एक ग्रोस म्हणजे किती, 6 दस्त. आता शेवटचं काय आहे, एक क्रीम. हे सर्वात मोठं एकक आहे कागद मापनाचं. आता एक क्रीम म्हणजे किती, 480 कागद. आता ह्याला जर डझन मध्ये कन्वर्ट करायचंय ना किंवा रूपांतरित करायचंय ना, तर 480ला मी कितीने भागणार, 12ने. मग उत्तर किती येतं, भागाकार माझा 40. म्हणून एक क्रीम म्हणजे किती, 40 डझन. त्यानंतर राहिलं आता काय, दस्त मध्ये रूपांतर. एक क्रीम म्हणजे किती, 480. 480ने जर 24ला भागलं ना, 24ने भागलं 480ला, उत्तर येतं 20. म्हणजे एक क्रीम म्हणजे किती, 20 दस्त. म्हणजे ह्याच्या टॉपिक मध्ये ना सगळं नाही लक्षात ठेवायचं, फक्त काय लक्षात ठेवायचं, एक डझन म्हणजे किती कागद, एक दस्त म्हणजे किती कागद, एक ग्रोस म्हणजे किती कागद आणि एक रिम म्हणजे किती कागद. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या ना, तर तुम्हाला ह्याच्यावर कसाही प्रश्न येऊ दे, तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार. आता बघूया कागद मापनावरचा पहिला प्रश्न काय आहे, 432 कागद इज इक्वल टू किती ग्रोस कागद. आता ह्यासाठी हा प्रश्न सोडवायला मला एक ग्रोस म्हणजे किती कागद माहिती पाहिजे. एक ग्रोस म्हणजेच किती, आधीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, 144 कागद. ठीक आहे. आता काय करायचंय, 144 कागद ना, एकूण कागद किती आहेत माझे, 432. मला रूपांतर करायचंय ग्रोस मध्ये. म्हणून मी भागिले किती करशे, 144. तर तुम्ही 144ला 432ला जर 144ने भागलं तर उत्तर काय येतंय, 3. ह्याच्यासाठी तुम्हाला 144चा पाडा बनवायला लागेल. तो पाडवा काय करायचा, थोडाच बनवायचा बा, 1 4 4 हा. मग त्याच्यानंतर 4 दुने 8, 4 दुने 8 आणि हे दुप्पट झालं 200 हे. मग त्याच्यानंतर काय करायचं, 4 चौशात्रिक 12 वर एक हात चाला, 4 2 8 त्रिक 12, एक वरचा 3 वर एक हात चालले, 1 2 3 4. किती आलं मग उत्तर, 432. म्हणजे 144 त्रिक 432. म्हणून उत्तर किती आलंय, 432 कागद म्हणजेच किती, 3 ग्रोस कागद. दुसरा प्रश्न आहे, 12 दस्ते अधिक एक ग्रोस अधिक एक डझन. आता म्हणजे किती कागद ना, तर आधी बघूया, 12 दस्त म्हणजे 12 गुणिले एक दस्त म्हणजे किती असतात, 24. आता त्याचं रूपांतर करूया, 12 आणि 24चा गुणाकार करूया आपण. उलट जरी लिहिलं तरी सेमच असतं अर्थ. 12 चोक 48, 12 दुने 24, 24 आणि 4 28. म्हणजे किती एकूण कागद, 288. त्यानंतर एक ग्रोस म्हणजे किती, एक ग्रोस म्हणजे 144 कागद. 1 गुणिले 144, 144. आणि नंतर एक डझन म्हणजे किती, 12. म्हणून इथं 12. या सर्वांची बेरीज करूया, 4 आणि 6 14 वर एक हात चाला, 4 आणि 8 12 13 14 वर एक हात चाला, 2 आणि 1 3 आणि 1 4.
म्हणजे किती झालं माझं एकूण कागद किती आले 444. अशा केसमध्ये ना तुम्हाला फक्त काय पाहिजे माहिती, दस्त म्हणजे किती, ग्रोस म्हणजे किती, डझन म्हणजे किती, आणि जेवढे त्याची क्वांटिटी दिली असेल ना त्याला गुणिले म्हणायचं. 12 गुणिले दस्त म्हणजे 24 कागद, 1 गुणिले ग्रोस म्हणजे 144 कागद, आणि 1 गुणिले डझन म्हणजे 12 कागद, आणि ह्या तिन्हींची बेरीज करायची ना, म्हणून यांची बेरीज करून उत्तर लिहिलं. किती आलं? 444. तिसरा प्रश्न आहे, एका शाळेत सजावटीसाठी 3 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद 24 वर्गांना समान संख्येने वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे किती रंगीत व किती पांढरे कागद मिळाले? आपल्याला माहिती काय दिली? एका शाळेमध्ये काय वाटलंय, एकूण 24 वर्ग आहेत ना त्या शाळेत, त्यांना काय केलं, 3 ग्रोस रंगीत कागद आणि 6 ग्रोस रंगीत कागद समसम प्रमाणात वाटले. तर त्यांनी विचारलंय त्या 24 वर्गांना 24 वर्गातील प्रत्येक वर्गाला रंगीत कागद किती मिळाले आणि पांढरे कागद किती मिळाले. तर पहिले आता काय करूया, रंगीत कागद एकूण किती आहेत बघूया. रंगीत कागद किती आहेत बघा. 3 ग्रोस म्हणजे एक ग्रोस म्हणजे किती, 144. आपल्याला दिले किती, 3 ग्रोस म्हणजे किती, 144 गुणिले 3 करायचं, बरे खर्चाला 432 एकूण रंगीत कागद भेटले. आता मला पाहिजे पांढरे कागद. किती आहेत एकूण पांढरे कागद? 6 ग्रोस. 6 ग्रोस म्हणजे किती, 144 कागद ना. मग आपण ह्यानी गुणूया, 6 चोक 24, बरं 2 सात चला, 6 चोक 24, 25, 26, 6 7 8 किती, 864. रंगीत कागद किती आहे, 432. पांढरे कागद किती आहे, 864. आता मला बघायचंय की 432 आणि 864 प्रत्येक 24 वर्गांना वाटले तर प्रत्येक वर्गाला किती. आधी मी बघते हे इथपर्यंत का आलं. रंगीत कागद हे प्रत्येक प्रत्येक वर्ग कसे काढणार मी, एकूण कागद किती आहे 432, वर्ग किती आहे 24, तर तुम्ही 24 ने याला भागलं तर उत्तर किती येतं 18. तुम्ही भागाकार करू शकता सेपरेट. त्यानंतर एवढं एक मिळालं, त्यानंतर मला काय बघायचं आहे, पांढरे कागद हे सुद्धा मी काय करणार, प्रत्येक वर्गाला किती मिळाले ते शोधणार आहे. प्रत्येक वर्ग किती आहेत एकूण कागद माझे 864, वर्ग किती आहे 24, मग ह्याचं उत्तर किती येतं 36. म्हणजे 24 वर्गांना समान संख्येने वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे 18 रंगीत आणि 36 पांढरे कागद मिळतील. ठीक आहे. अशा केसेसमध्ये काय करायचं, एकूण कागद शोधायचे आणि किती लोकांना किंवा किती वर्गांना किंवा कुठलीही संख्या ज्यांना वाटायची ना त्यांनी भागायचा. जो भागाकार आहे तो आपला उत्तर. चौथा प्रश्न बघूया. 1.25 रिम कागदांपैकी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले व जर 3 डझन कागद खराब झाले असतील तर किती कागद शिल्लक राहिले. आता ह्या उदाहरणात काय केलेलं आहे आपल्याला, 1.25 रिम म्हणजे 1 प्लस पाव रिम 1.25 होतंय ना, मग तेवढे रिम कागद माझ्याकडे आहेत, त्यापैकी काय केले मी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले, म्हणजे 1.25 रिम मधून 15 दस्ते वजा केले आणि जे उरलेले कागद आहेत ना त्यातून परत मी 3 डझन कागद खराब झाले तेच 3 डझन सुद्धा वजा केले, तर मला काय मिळणार आहे शिल्लक कागद. ते कसं, आता मी हे जे तोंडी सांगितलं ना ते आपण इथं गणितात करूया. आता 1.25 रिम म्हणजे किती, 1 रिम अधिक पाव रिम. 1 रिम म्हणजे किती 480 अधिक ह्याचं पाव भाग, 480चा पाव भाग किती आहे 120. ठीक आहे. मग एकूण किती झालं, बेरीज केली यांची 600. 1.25 रिम म्हणजे किती 600 कागद. आता 15 दस्ते बघूया. 15 एक दस्त म्हणजे किती 24, तर 15 गुणिले 24 केलं ना तर उत्तर याचं 360. आता 3 डझन, आता 3 डझन, डझन म्हणजे किती 12, 12 36. मग आता आपल्याकडे एकूण रिम किती आहेत 600,
आणि आपण वापरली किती ह्याच्यासाठी छपाईसाठी 360 आणि खराब किती झाले 36. म्हणजे मला शिल्लक जर काढायची असती ना कागद, शिल्लक कागद, मग मला एकूण कागदातून वापरलेले वजा करायला एकूण कागद 600, त्यापैकी वापरले मी किती 336, खराब झाले 36. मग याच्यातून तुम्ही जर वजाबाकी केली तर मला किती उत्तर येतंय 204. म्हणजे एक शिल्लक कागद किती राहतात 204. ही तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करून बघा. 5वा प्रश्न आहे 4860 कागदांचे किती दस्त होतील आणि त्यातील किती कागद उरतील. आता हे कागदांची संख्या दिली आहे, मी त्याला काय करते दस्तामध्ये रूपांतर करते. याच्यासाठी मला एक माहिती पाहिजे, एक दस्त म्हणजे किती 24 कागद. तर मी काय करते 24 ने 4860 ला भागते. यासाठी मला 24चा पाडा बनवायला लागेल. मी 24चा पाडा लिहिते. आधी 4चा पाडा लिहून घ्यायचा. 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 4 चोक. व्यवस्थित मी तुम्हाला पाडा कसा बनवायचा ते शिकवते. 24 4 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 4 चोक 16 4 पंचे 20. मला खूप मोठ्या पाड्याची गरज नाही लागणार म्हणून मी इथपर्यंतच बनवते. बे दुनी 4 बे त्रिक 6 बे चोक 8 बे पंचे 10. आता काय करायचं इथे ना हे ह्या ज्या संख्या आहेत ना हे 48 असंच. आता इथं 06 लिहायचे, इथं 2 अंकी बनवून घ्यायचे. 1 अंकी ना 6लाच आपण 06 म्हणू शकतो, 8लाच कसं म्हणू शकतो 08. आता एकक स्थान जे आहे तसे लिहून घ्यायच्या 6 0. हे जे मधल्या 2 संख्या आहेत ना त्यांची बेरीज करायची. 6 आणि 1 7, 8 आणि 1 9, 0 आणि 2 2. आणि ह्या संख्या आहेत तशा. इथे 0 लिहायची गरज आहे का नाही, इथे 0 लिहायची गरज आहे का नाही. हा एक इथे लिहिते. हा झाला 24चा पाडा 24 पंचे 5 पर्यंत. पुढचा पण तुम्ही असंच लिहू शकता, पण मला नाही वाटत त्याची गरज लागेल. ठीक आहे. आता 24च्या पाड्यात 48 आहेत का आहे. 24 दुने 48. 48 मधून 48 गेले 0 राहिले. वरचा 6 खाली घेतला. 24 मध्ये 6 आहे का नाही. 0 आधी घेतला. 24च्या पाड्यात 60 आहे का नाही. 60 पेक्षा छोटं कोण आहे 48. 24 दुने 48. 60 मधून 48 वजा करते किती येणार 12. म्हणजे किती दस्त झाले तयार, हे झाले दस्त आणि कागद किती उरले 12. याचं उत्तर काय आहे 4860 कागदांचे 202 दस्त होतील आणि 12 कागद उरतील. ज्याच्यात रूपांतर करायला ना कागदाचं त्याच्याने त्याला भागायचं. आता हे दस्तऐवजी जर डझन असतं ना तर 4860 ला मी काय केलं असतं 12ने भागलं असतं. आणि जो काही भागाकार येईल ते डझन आणि उरलेले म्हणजे उरलेले कागद.